कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला करण्यात आला। त्यानंतर महाराष्ट्रातून आता कर्नाटकात जाणारी एसटी सेवा बंद करण्यात आलेली आहे। मारहाण केली जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसत आहेत। तसंच सीमा भागामध्ये जाणाऱ्या बससाठी मोठी गर्दी होताना दिसते। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूया। कर्नाटकातील चित्रदुर्ग परिसरामध्ये परवा रात्री महाराष्ट्र एसटी चालकाला आणि वाहकाला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ काल शिवसेना आक्रमक झाली होती। त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जाणाऱ्या दोन्ही एसट्या कालपासून बंद करण्यात आलेल्या आहेत। काल कोल्हापुरातल्या CVS बस स्टँड परिसरात शिवसेनेनं आंदोलन छेडलं होतं। एसटी चालकाला कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चित्रदुर्ग परिसरात मारहाण केली होती। या सर्वाच्या पार्श्वभूमीवर सीमा भागामध्ये एक तणाव निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी जी एसटी सेवा आहे ती तात्पुरती बंद ठेवण्यात आलेली आहे। आपण सेंट्रल बस स्टँड परिसरातली ही दृश्य पाहू शकता की या परिसरामध्ये जिथं कर्नाटकच्या गाड्या दररोज लागतात त्या ठिकाणी आता महाराष्ट्राच्या गाड्या किंवा एसटी बसेस लागलेल्या आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर।